23 तारखेचा मोर्चा आयोजित केलेला आहे आणि हा आधीच्या वक्त्याने बरेचसे सांगितलं आहे. खरं पाहायला गेलं तर जो आता आपण फक्त या सरकारने आपल्या समाजामध्ये भांडणं कसे लागतील हा प्रयत्न या राज्य शासनाचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या भरती आतापर्यंत भरतीच झालेली नाही. कुठं नोकरी लागेल का नाही लागेल ही परिस्थिती निर्माण झाली. कॉन्ट्रॅक्ट बेसवरती सगळे कामं करतात आणि अबगड करून ह्या लोकांना सरकारला काय करायचं हेच काही कळत नाही. आणि कालचे मुख्यमंत्रीने विधानसभेत काही आवाज उठवला होता तर मुख्यमंत्री काय म्हणाले, कोर्टाचा अवमान करायचा का, कोर्टाचं ऐकायचं नाही का. फक्त ह्या मुख्यमंत्री ह्या लोकांच्या एका समाजाने एका घटकाने मागणी केली, इतर 59 घटकापैकी एकाही घटकाने मागणी केलेली नाही. हे एका जातीला लक्ष धरून इतर समाजामध्ये भांडणं लावून देण्याचं काम हे प्रशासन करत आहे. यासाठी आमच्या चर्मकार बांधव असतील विविध संघटनेच्या माध्यमातून या मोर्चामध्ये आम्ही सर्व सहभागी होणार आहोत आणि आवाहन करणार आहोत. आणि समाज एकच आहे. अनुसूचित जाती उपवर्गीकरण आरक्षण जे आहे त्या उपवर्गीकरणाचे विरोधक आहेत. आणि म्हणून विरोधकच का, कारण आताचे जे आमदार असतील जे विरोध करतात त्यांनी एकतर सभागृहात मुख्यमंत्र्यांकडनं सरकारी जे पद आहेत रिक्त पद ते जाहीर करायला लावलं पाहिजे. आधी जे काही रिक्त पद आहेत बॅकलॉग आहेत एसीचा तो जाहीर करायला न लावता आणि तो भरून घेण्यासाठी त्याच्यावर जास्त भर न देता फक्त उपवर्गीकरण झालं पाहिजे. आणि या दोन समाजामध्ये या महाराष्ट्रामध्ये मातंग महार असतील आताचे बौद्ध त्यांच्यामध्ये तेढ वाढवण्याचा हा फक्त त्यांचा एक कलमी कार्यक्रम सध्या प्रशासनाच्या माध्यमातून करताना दिसतोय. आणि मग त्याच्यामुळे काय की काही ठिकाणी जे सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की राज्यांना ते अधिकार दिलेत, मग त्यानुसार काही 5 राज्यांनी ते लागू केलं. मग त्यामध्ये पंजाब, हरियाणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू याच्यात लागू केलं. परंतु आता काय तिथली परिस्थिती आहे ती योग्य पद्धतीनं राबवता येत नाही. बरेचशी लोक त्या ठिकाणी कोर्टात चाललेत, परत सुप्रीम कोर्टात, कारण की तो जो सूक्ष्म डाटा लागतो ते भरण्यासाठी आणि जे रोस्टर लागतं, कारण की तुम्ही 59 जाती बघितलं तर पण प्रातिनिधिक स्वरूपात 5-6 जातीच मोठ्या आहेत त्यांना मिळेल. पण ज्या पॉईंट नॉट 1 आहेत की ज्यांचं नावही नाही महाराष्ट्रात किंवा भारतात, की जे काही 100-200 लोक आहेत पूर्ण भारतामध्ये, त्यांना तुम्ही कसं आरक्षण देणार याच्या माध्यमातून याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आणि मग पूर्ण 13% जर राखीव एकसंध आलं तर कमीत कमी त्यांना प्रतिनिधी तरी मिळेल की जे 100 लोक आहेत 200 लोक आहेत एखाद्या समाजाचे, असे आहेत 59 जाती खूप आहेत. तुम्ही नावे ऐकले नसतील, आता जर माझ्याकडे तो आहे नाव विचारले तर. परंतु याचा फार मोठा असा आणि त्याच्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया फार मोठ्या वाढतील. सर्वोच्च न्यायालयाचं काम वाढणार याच्यामुळं. मग अचूक सांख्यिकी डेटा नसल्यामुळं प्रत्येक उपवर्गीकरणाचा जो काही निर्णय आहे तो न्यायालयात आव्हान ठरणार आहे याच्या पुढच्या काळात जर मुख्यमंत्र्यांनी जर केलं. आणि मग त्यामुळं संपूर्ण नोकर भरती आहे. जर हे नोकर प्रक्रिया राबवल्याला लागले, चर्मकार समाज सुद्धा मागं नाही आणि सातत्याने त्या ठिकाणी दाखवून दिले. बबनरावजी घोलप यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी राष्ट्रीय महासचिव ज्ञानेश्वर कांबळे आणि बबनरावजी घोलप यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही आंदोलनाची भूमिका सुद्धा आम्ही चर्मकार समाजाने घेतली. आणि आज हे अबगड आरक्षण रद्द झालंच पाहिजे अशा प्रकारची मागणी आपल्या सर्व 59 समाजाची आहे. या मागणीसाठी चर्मकार समाज बहुसंख्येने आक्रमकतेने या चळवळीमध्ये सहभागी झालेला आहे. अनुराग आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रात चर्मकार समाज या आंदोलनाच्या बरोबर आहे. आणि आता पिंपरी शहरामध्ये हे 24 तारखेला भक्ती शक्ती ते अपर तहसीलदार कार्यालयापर्यंत जे आपण महामोर्चा आयोजित केला आहे, या आंदोलनामध्ये सुद्धा चर्मकार समाज बहुसंख्येने या ठिकाणी सहभागी होणार आहे. खरे तर आत्ताच कांबळे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं 59 जाती यांच्या विरोधात असताना सुद्धा हा शासन ज्या पद्धतीने निर्णय घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे याला अत्यंत आक्रमकपणे या महाराष्ट्रातील सर्व 59 जाती ह्या रस्त्यावर येऊ लागलेल्या आहेत. याची दखल कुठेतरी शासनाला घ्यावीच लागेल. या दृष्टीने आंदोलन बहुसंख्येने अत्यंत भव्यतेने झालं पाहिजे. यासाठी आमच्या सर्व 59 जातीचा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. आम्ही सर्व चर्मकार समाज या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा जे काही आंदोलन त्या ठिकाणी होत आहे त्या आंदोलनामध्ये आम्ही त्या ठिकाणी सहभागी होणार. जय हिंद. सरकार काय आरक्षण देत नाही
की मुदाम मातंग समाजाला जवळ घेण्यापायी मातंग समाजाला पेढे वाटायला लावले आणि मग आम्ही बी विरोधात गेलं पाहिजे म्हणून ते चाललेलं आहे. तसं आरक्षण द्यायचं असतं तर मागं दिलं असतं नाही, त्याला अधिकार नाही ना. अधिकार नाही, बरोबर आहे. आता सर म्हणले की 58% म्हणजे 58.5%, 59% 58% हे तुमच्या बरोबर आहे आणि अर्धा टक्के राहिला एक न सांगता की मातंग समाजाचा एकही जो आहे तर तुमच्या याच्यावर नाहीये एकही, आणि आता ते तुमच्या बरोबर येतीलच का? पिंपरी चिंचवड मधून सुद्धा इथलं प्रतिनिधी तुमच्या आता स्टेजवर पण नाहीये आणि उद्या भविष्यात आपल्या ह्या विरोधात महामोर्चामध्ये सामील होतील का? त्याचं काय कारण असणार आहे? त्यांना नकोय का आरक्षण? नाही, त्यांना आरक्षण पाहिजेच आहे, सगळ्यांना आरक्षण पाहिजे. आरक्षण आम्हालाही पाहिजे, त्यांनाही पाहिजे, सगळ्यांनाच पाहिजे. प्रश्न असा आहे की त्या जात समूहांचा एक दबाव असतो. तर त्या जात समूहांच्या दबावापुढे भूमिका कितीही प्रागतिक असेल तरी ती प्रागतिक भूमिका घेणं त्यांना त्यावेळेपुरतं थोडंसं अवघड वाटत असतं. त्याच्यामुळे कदाचित तिथे आज आले नसते. आम्ही बोलवण्याचं काम केलं होतं पण ते आज आले नसतील त्याने. आणि 2-2.5 वर्षात तुम्ही पाहताय की घोषणा होणं आणि त्याची अंमलबजावणी होणं, घोषणेनंतर पेढे वाटणं आणि अंमलबजावणीनंतर पेढे वाटणं यात फरक आहे. जसं आपल्या शहरानं अनुभवलंय की अनधिकृत बांधकामं नियमित झाली, 50 वेळा पेढे वाटले पण ते काय झालं नव्हतं, ते एकदाच झालं. तसं आहे ते. त्यांनी घोषणा केली आहे आणि अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या दिवशी ती घोषणा केली होती. त्याच्यामुळे त्या समूहाला खुश करण्यासाठी म्हणून सरकारने ती घोषणा केली की आम्ही करणार आहोत. पण ते कसं करणार आहोत, तर ते कसं करणार आहोत याची एक त्याची जी अंमलबजावणी करण्याची एक नियमावली आहे ती नियमावली काय तयार झालेली नव्हती. आता अगदी सुप्रीम कोर्टाने निर्देश देऊन सुद्धा त्याची नियमावली व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीने नियमावली होणं आवश्यक आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. म्हणजे जे मगाशी आम्ही सांगितलं की इम्पिरिकल डाटा वगैरे सगळा जमा करून त्या दृष्टीनं त्याचा अभ्यास करून मग त्याच्यानंतर वर्गीकरण कसं करायचं ठरवलं पाहिजे. परंतु सरकारच्या मनातच नाही ते द्यायचं. खरं तर आमच्या उपवर्गीकरणाची मागणी करणाऱ्या बांधवांना हे नेमकं कळालं नाही की जर द्यायचं असतं तर स्पष्टपणे भूमिका घेऊन त्यांनी कशा पद्धतीने देणार आणि कशा पद्धतीने देणार, कुणाला देणार आरक्षण हे जाहीर केलं असतं. ते त्यांनी केलेलं नाही. ते संभ्रमित अवस्थेमध्ये ठेवणं समाजाला आणि उगीच आशेला लावणं हा त्यांचा एक कार्यक्रम आहे. तो त्यांचा छुपा अजेंडा आहे. मी त्यांच्या राजकारणाच्या पुढच्या ह्याच्यापर्यंत जात नाही. आता तो वादग्रस्त विषय होईल. ते कोण करतं कसं करतं हे जर सांगत बसलो तर आणखी वाद निर्माण होईल. परंतु हा मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर या 59 जातींमधले प्रतिनिधी असतील. या शहरामध्ये ज्या जाती उपलब्ध आहेत, जसं आता तायडे साहेबांनी सांगितलं की काही जाती अशा आहेत की ज्यांचा 100 सुद्धा लोकसंख्या नाही, अशा पण जाती आहेत. काही जाती अशा आहेत की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांची 2000च्या पुढे आकडा जात नाही. आता मग त्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये होणार समाजापैकी लोक सहभागी होणार आहेत, ढोर समाजाचे होणार आहेत, चर्मकार समाजाचे होणार आहेत, बौद्ध समाजाचे होणार आहेत, खाटीक समाजाचे होणार आहेत, वाल्मिकी समाजाचे लोक सहभागी होणार आहेत. त्याच्यामुळं जे मेजर आहेत एकूण लोकसंख्या अनुसूचित जातीच्या लोकसंख्येपैकी म्हणजे जर नाही, या सरकारचं डोकं ठिकाणी आणण्यापाहिजे आमचा मोर्चा आहे आणि वर्गीकरण बंद करा. हे आरक्षण बाबासाहेबांनी दिले, तीच आरक्षण राहू द्या. त्याच्यावर मोर्चा आहे. आम्हाला कोणाला शिवी द्यायची नाही. हे आमचे भाऊ आहे. कुणी जरी 4 टारके उठून कुठेतरी गडबड करत असते ते अजिबात करायची नाही. हे सरकारचं भांडण, सरकारची आपण भांडतोय ती सरकारची भांडतात. तर लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही मोर्चा काढलाय. आम्ही इथल्या RSS वाल्यांना, इथल्या जातीवाद्यांना जी फूट पाडणाऱ्याच्या त्याच्या विरोधात मोर्चा आमचा आहे आणि बाबासाहेबांना आरक्षण दिलंय. ते आरक्षण दिल्याला आम्हाला भरपूर आहे. आमच्या मातंग भावांनी ती समजून घ्यावं. आपण